सुधागड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला। हे बघा झाडाच्या खालीच आहे पाण्याचं टाक। आता आहे मी सुधागडवर आणि माझ्या समोर दिसतोय तो तैलबैला किल्ला, त्याच्या बाजूला कोरीगड आणि हा आहे घनगड। मंडळी हा आहे चोर दरवाजा। पहिली ट्रेन पकडून मी पनवेल या ठिकाणी आलो। त्यानंतर पनवेल बस डेपोतून पालीला जाणाऱ्या ठराविक बसेस असतात, तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता, म्हणून मी महाडला जाणारी बस पकडून पेन मार्गे मी वाकाण या ठिकाणी पोहोचलो। वाकाणवरून मी पालीला जाणारी टमटम पकडली। त्यानंतर पालीवरून मी टमटम करून सुधागडच्या ठाकूरवाडी या गावात येऊन पोहोचलो। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील बालडे तुमचे स्वप्नील बालडे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज मी आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड या किल्ल्याला आज मी भेट देणार आहे। आता मी आहे ठाकूरवाडी या गावाच्या ठिकाणी आणि माझ्या मागे दिसतोय तो सुधागड किल्ला। तर तेथे बाजूला आहे एक दुकान, तेथे काही सामान घेऊन आम्ही सुधागडची वाट धरली। मंडळी, रखरखत्या उन्हात ट्रेक करणे म्हणजे थोडं अवघडच, पण तरी पण एप्रिल महिन्यात मी आज ट्रेकला आलो आहे। खूप ऊन आहे कडकसारखं, घामाच्या धारासुद्धा सुटलेत आणि ॲक्च्युली आम्ही ज्या मार्गाने आलो तो मार्ग पण खूप जरा बरोबर नाही आहे, खराब झाला आहे, खड्डे आहेत रस्त्यामध्ये। आज आपल्या सुधागडच्या ट्रेकला आपला ट्रेक पार्टनर सरिता, त्यासोबत माझा भाऊ आहे प्रथमेश। कुठे आहे? आमचा स्कूल पार्टनर दीपाली आजच्या ट्रेकला आहे आपल्यासोबत आणि तिचे मित्रमंडळी सुद्धा आहेत। आपलं नाव हां, कीर्ती आणि आकाश। आकाश चेहरा दाखवू शकतो? काय देवडे काय? हा काळा खट्टा आणि ऑरेंज। जुन्या आठवणी कुठे भेटल्या? मस्त, आता असेच मिळतात। कुठे भेटलं तुला? तिथे खाली दुकानात मिळालं। दाखव एक। काय आलं? ऑरेंज। ह्याच्यावर एक लहानपणाची आठवण पण आठवली मला। सेवा आणि ही मेन माणूस घे स्वतःकडे। हे कचरा टाकू नका, बॅगेत टाका माझ्या। शाळेची आठवण ताजा झाली। 1 रुपयासाठी रडायचो। हा ना मित्रांनो, आता आम्ही पॅप्सी पियालो, पण ही पॅप्सीची जे प्लास्टिक कवर आहे ते आम्ही परत घेऊन चाललोय। हे बघा बॅगेत टाकलेलं आहे, तर तुम्ही पण असा कचरा कुठे करू नका, तुमच्यासोबत घेऊन जा। आता वाटेत पहिली शिडी लागले। हे बघा पाठी बघत असाल ती पहिली लोखंडाची शिडी लागली सुधागडची। सुधागड जरी झाडामध्ये लपलेला असला तरीही हा किल्ला जवळ गेल्यानंतर बळकट आणि भक्कम असा आहे। त्याचबरोबर त्या गाडाची प्रचिती ही तिथे गेल्यानंतरच येते। आता आलो इथे दुसऱ्या लोखंडी शिडीजवळ आणि खूप अशी मोठी आहे शिडी।
दमलीस? अरे हा इथे 5 मिनिटं लागतील. 5 मिनिटं बोलून बोलून काय? 1 तास बोललोस तू. अरे 5 मिनिटात हे तू त्या बुरजावर पोचणार आणि तिथे तुला पाणी प्यायला मिळणार. मित्रांनो, ऊन खूप आहे आणि एका गोष्टीचा आनंद वाटतोय, कारण आता आम्हाला गडाच्या पायऱ्या लागल्या आहेत. तुम्ही बघतच असाल, ह्या गोष्टीचा आनंद वाटतो. एवढ्या उन्हातसुद्धा हवासुद्धा अजिबात नाही आहे. खूप अशी सूर्य आग ओकतोय अशी परिस्थिती झाली. बॅगेतलं पाणीसुद्धा संपलं आहे आणि हे बघा आपल्याला आता पायऱ्या लागल्या आहेत. अजून आपल्याला तिथं वरती पोचायचं आहे. तो बघा इथे दरवाजा आहे. दीपा, पहिला ट्रेक आहे, कसं वाटलंय? दीपा, शिड्या वगैरे आले, दरवाजा पण इथे. गार लागते आता थोडंसं. आता जस्ट हवा सुटली. मित्रांनो, पाहू शकता हा पहिला दरवाजा लागतोय. त्याची तटबंदी आता ढासळले. हे बघा, हे बघा पहिल्याचे दगड कसे होते. आता तटबंदी ढासळले. पायऱ्या पण तुटक्या अवस्थेत आहेत. अजून वरती आहे महादरवाजा. आणि ही आहे गडाची कडा. शिड्यात आणून पाय दुखायला लागलेत. थोडा आराम करतोय. अजून खूप चढायचं आहे. दुसरा दरवाजा इथे वरती आहे. मित्रांनो, फायनली पोचले गडावरती आणि हे आहे गडाचे मुख्य प्रवेशद्वार. आता हा दरवाजा आपण उलटला की आपण गडामध्ये प्रवेश करतो. आणि हा आहे बुरुज. हा आहे सुधागडचा चिलकती बुरुज आणि त्याच्या ह्या पायऱ्या आहेत. आणि आपण वर आल्यानंतर डावीकडे ह्या झाडाच्या इथे पाण्याचं टाकं आहे. पाणी खालती आहे खूप. दिसेल त्याला माहिती नाही. हे बघा झाडाच्या खालीच आहे पाण्याचं टाकं. गड चढून आता गडाच्या माथ्यावरती आलोय. थोडं ऊन खूप आहे. दुपारचे 12:30चा टायमिंग झाला आहे. त्याच्यामुळे थोडा विसावा घेतोय. इथे तर थोडं जरा हवा सावली आहे, तर त्या सावलीच्या आडोशाला मी बसलोय आणि तुमच्याशी गप्पा मारतोय. खरंच मंडळी, उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये ट्रेक करणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे. खूप आपला कस लागतो, कारण पावसाळ्यात असो या हिवाळ्यात आपल्याला ऊन कमी लागतं आणि घाम कमी येतो.
पण उन्हाळ्याच्या टायमाला उन्हाचा तडाखा खूप असतो, पाण्याची कमतरता असते आणि त्यामध्ये ट्रेक करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट. सो आता आपण बघूया सुधागड. तोपर्यंत थोडा मी आराम करतो. पहिला ट्रेक कसा पण असू दे, बसून असू दे किंवा आराम करत असू दे, शेवटी तिनं गडावरती पाऊल ठेवलं आहे आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. इथं बस, सावलीत बस. मंडळी, आपल्याला करवंद मिळालेत. सो फायनली करवंद. आमच्यासारख्या भटक्यांना ह्याच गोष्टी जास्त रस आहे. गडावरील वाडा. सो जाऊन थोडा वेळ बसतो, आराम करतो. मंडळी, गडावर पिण्याची पाण्याची सोयसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. सो पाणी जपून वापरा. आम्हाला सध्या तर गरज नाही आहे, आम्ही नंतर घेऊ. आणि हा अशा प्रकारे जुन्यातील वाडा आहे. अजूनही त्याला टापटीपमध्ये ठेवलेलं आहे. कैऱ्या भेटला आम्हाला. मंडळी, इथे आपण थोडा काही वेळ विसावा घेतला होता. तर आम्ही निघतावेळी जेवढा आमचे काही कचरा होता तो आम्ही आमच्यासोबत घेऊन जातोय. तुम्ही बघू शकता, ही जागा आपण क्लीन करून ठेवली. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी भेट दिलात तर तिथे तुम्ही कचरा करू नका. चोरदिंडीच्या इथे आपण आलो आहोत आणि तिथे काही अवशेष आहेत. आणि ही तटबंदी तुम्ही बघतच असाल, चांगल्या प्रकारे शाबूत आहे. थोडीशी पडझड झाली आहे तटबंदीची, पण अजूनही तटबंदी टिकून आहे. हे बघा, तुम्ही पाहतच असाल. आणि ही जागा आहे ती मशाली लावण्याची.
मंडळी हा आहे चोर दरवाजा. बघा केवढा आहे आणि ही पूर्णतः भिंत आहे. जो आपण बघितला चोर दिंडी दरवाजा तो हा. तिथून शत्रूला चकवा देऊ शकतो आणि ह्या मार्गाने आपण गड उतार होऊ शकतो. अशी ही त्यावेळी आपल्या मावळ्यांची ही रणनीती. मंडळी आता आहे मी सुधागडवर आणि माझ्या समोर दिसतोय तो तैलबैला किल्ला. त्याच्या बाजूला कोरीगड आणि हा आहे घनगड. तर असं सुंदर असं चित्र डोळ्यासमोर दिसतंय. कारण ही सह्याद्रीची डोंगररांग खूप काही सांगून जाते, खूप काही दाखवून जाते. असं मनाला अशी बघून आणि वेगळी शांती भेटते आणि एक आनंद तयार झाला आहे. असं वाटतं हे बघतच राहावं, कधी न संपावं असं हे दृश्य आहे. कारण तुम्ही बघायला तर पूर्ण डोंगररांग आहे आणि दिसायला पण खूप भारी वाटते. कारण एवढं क्लिअर कधी दिसत नाही, पण आज पूर्णतः क्लिअर दिसतंय. आणि म्हणून महाराजांनी राजधानीसाठी ह्या सुधागडचा विचार केला होता. सर असं मोठं पठार सुद्धा आहे. मगर मगर बघ, मगर बघ, मगर बघ. मंडळी आता गड उतरून आम्ही आता खाली आलोय. इथे आहे आंब्याचं झाड, तिथे थोडा विसावा घेतोय. तर आता बघूया आमच्यासोबत असणाऱ्या मित्रांना आपली आजची ट्रेक कशी वाटली जाणून घेऊया. तर सर्वप्रथम माझा भाऊ आहे, तुला कसं वाटलं आजची ट्रेक? खूप छान झाली. तसा बघायला गेला तर सोपा आहे गड चढण्यासाठी. तुम्ही पण या, तुम्हाला पण खूप छान वाटेल. दमलं पाय बी दुखतंय. हा इकडे तिकडे बाकीचे आहेत. आता हे बघा हा दमलेला माणूस, याला कसं वाटलं बघूया. आज काय बोलायचा मूड नाही, व्हिडिओमध्ये तर यायचं आहे पण बोलायचा मूड नाही आहे. ढकलायला लागले. काय वाटलं, कसं वाटलं? छान वाटलं, मला खूप छान वाटलं. पाय जाम दुखतायत ना? हो. आता बघूया पुढची प्रतिक्रिया. आकाश तुला कसं वाटला? खूप मजा आली. खूप मजा आली. बस दुसरा काय पुढे एक्सपिरियन्स वगैरे काय नाही? पहिलाच ट्रेक होता तुझा? हो पहिलाच ट्रेक होता. खूप मजा आली. हां त्याबरोबर पाय बी दुखताय? हो खूप पूर्ण बॉडी पेन करते पण मजा आली. सो हिचा पण हे आपल्यासोबत पहिल्यांदा आले. बाकीच्या वेळी ट्रेक केले तिने, पण तिची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. तुला काय वाटतंय? स्वप्नील सोबत आणि त्याच्या टीम सोबत ट्रेक करून मजा आली. छान आहे. नेक्स्ट टाइमला पण मी परत येणार आहे. तर चेहरा थोडासा लक्षात ठेवा. पाय बी दुखतंय? नाही पाय वगैरे दुखत नाहीत, उद्या दुखतील. आजच्या ट्रेकमधलं कॉमेडी मॅन. सो मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन भागात. तोपर्यंत बाय बाय.